पुढे बातमी आहे पुणेकरांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की आजचा शुक्रवार हा पुणेकरांसाठी गुड फ्रायडे ठरलाय. होय, गुड फ्रायडे. कारण पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. वनाज ते आयडियल कॉलनी टप्प्याची चाचणी यावेळी करण्यात आली आणि यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मेट्रोचं काम सुरू असताना पुणेकरांनी संयम दाखवला म्हणून पुणेकरांचं अजित पवारांनी कौतुक केलं. आम्हीच नियम करतो की बाबा ठराविक लोकांच्या उपस्थितीतच कार्यक्रम व्हावे. दीक्षितांचं म्हणणं की छोटा कार्यक्रम तर करायचा, लोक तर मर्यादित पाहिजे. मग काय करायचं तर म्हणलं सकाळी लवकर घ्यावा. दीक्षितांना म्हणलं 6ला घ्यायचा का? दीक्षित म्हणले 6 नको भाऊ, म्हणलं 7ला घ्या. आणि त्याच्यामुळे सकाळी सकाळी कार्यक्रम झाला. त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी इतर पुणेकरांना त्याचा त्रास होऊ नये, व्यवस्थितपणे हा कार्यक्रम आटोपशीरपणे व्हावा, कुणालाही बोट ठेवायला जागा राहू नये की बाबा ह्यांनी नियमाचं पालन केलं नाही. तुम्ही बघता मागे काही ठिकाणचे कार्यक्रम झाले, त्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये आम्ही लोक आमच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, परंतु जे संयोजक होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आणि लाईव्ह दृश्य आपण बघतोय. आता एक क्षणाला ज्या मेट्रोची ट्रायल रन जी आहे ती पार पडते त्याच मेट्रोमध्ये आता आपण पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि इतर महत्त्वाची नेते मंडळी जी आहे ती उपस्थित असल्याचं आपण बघतोय. मेट्रोचं आतापर्यंत झालेलं काम, कशा पद्धतीने मेट्रोचा हा सगळा पुढला प्रवास असणार आहे याबद्दलची माहिती देखील त्या अधिकाऱ्यांकडून यावेळी जाणून घेत आहेत. बोलूयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहेत. अद्वैत, अखेर मेट्रोची ट्रायल रन जी आहे ती पार पडते म्हणून पुणेकरांसाठी आजचा हा शुक्रवार गुड फ्रायडे असं म्हणायचं का? पण आता अर्थात पुढली प्रतीक्षा आहे की ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत केव्हा दाखल होईल. बरोबर. आपण जर बघितलं तर अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ट्रायल रन झालेले आणि त्यांनी स्वतः असं म्हटलेलं की ही ट्रायल रन जी आहे ती पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण करणारी ठरो. ऐतिहासिक दिवस आहे आणि लवकरात लवकर म्हणजे आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पहिला टप्पा जो आहे गरवाले कॉलेजपर्यंतचा त्याची ट्रायल रन होईल. तेव्हा कदाचित मुख्यमंत्री येतील असं तरी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जो पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आहे त्यातला दापोलीपर्यंतचा टप्पा ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत होईल. आणि महत्वाचं विधान केले, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट हा जो कॉरिडॉर आहे तो डिसेंबर 2022 म्हणजे पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत सुरू होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळं बघूया. मात्र पहिला जो टप्पा आहे वनाज ते रामवाडी तो कधीपर्यंत होईल याचं स्पष्ट त्यांनी केलेलं नाहीये. मात्र वनाजच्या अलीकडं चांदणी चौकापर्यंत तो वाढवता येईल, त्यानंतर रामवाडीपासून वाघोलीपर्यंत वाढवता येईल असे सांगितलं आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेटमध्ये सुद्धा निगडी ते कात्रज असे एक्सटेन्शन होईल. हडपसर म्हणजे मेट्रोचं जाळं जे आहे ते मोठं करण्याचा प्रयत्न राहील जेणेकरून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. त्यामुळे अत्यंत महत्वाचा असा क्षण आहे. अर्थात किती गतीनं आता हे काम पुढं सरकतं यावरती अवलंबून असणार आहे. कारण 2016 साली 5 वर्षापूर्वी भूमिपूजन झालेलं आहे. प्रत्यक्ष मेट्रोमध्ये कधी बसायला मिळेल याची उत्सुकता अजित पवार यांना देखील आहे. त्यामुळं त्यांनी देखील ग्वाही दिलेली आहे की लवकरात लवकर त्यांना स्वतःला आणि पुणेकरांना सुद्धा प्रत्यक्ष गाडीमध्ये बसायला मिळावं. त्यामुळे आपण अपेक्षा करूयात की आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना, लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताना कदाचित हे आहे लवकरात लवकर बसायला मिळेल. आपण आता अजित पवार थेट माध्यमांशी बोलतायत विशाल, त्यामुळे आपण ऐकूयात की काय बोलतायत. कॅमेरा तो तिथं फोटोग्राफर फक्त या तुमचे कॅमेरे इथंच रेडी ठेवा. तुम्ही हत्तीपणा कधीच सोडत नाही. बोला. पुणे मेट्रो ट्रायल रन जी आहे ती झाली. पुणेकरांचं एक स्वप्न होतं कारण की मुंबईच्या तुलनेत जर पाहिलं पुणे मोठं शहर असताना पुण्यातली सार्वजनिक व्यवस्था ही अजिबात चांगली नाहीये. मेट्रोमुळे किती फरक पडेल?
सार्वजनिक व्यवस्था अजिबात चांगली नाही असं कसं आपण म्हणू शकता. पुणेकरांच्या मध्ये आपापल्या परीनं प्रत्येकजण हे आपलं शहर सर्व सोयीयुक्त असावं म्हणून प्रयत्न करतात. तुम्ही या मधल्या काळामध्ये एक माहिती आलेली होती, त्याच्यात पुणे हे सुरक्षित शहर रिटायरमेंट लोकांच्या करता राहण्याच्या करता देखील नवीन जर कुठला व्यवसाय करायचा म्हटलं देखील अशा पद्धतीनं आहे. आणि त्या प्रकारेच महानगरपालिका असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, सगळेजण आपल्या आपल्या परीनं प्रयत्न करत आहेत. मी मगाशीच बोलत असताना सांगितलं, कालच राज्याच्या प्रमुखांनी PMRDAच्या संदर्भातला प्रारूप आराखडा जो तयार केला त्याच्यामध्ये उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून ह्या शहराच्या वाढीव क्षेत्राच्या करता काय काय पाहिजे त्या सगळ्याचा समावेश करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक बाबतीमध्ये ह्या गोष्टी कशा करता केल्या जात आहेत. आज एवढं करोनाचं संकट आहे, आज आर्थिक ओढाताण सगळ्यांचीच आहे, केंद्राची पण आहे, राज्याची पण आहे, बाकीच्या संस्थांची पण आहे. तुम्ही जर पुणे महानगरपालिकेचं बघितलं तर त्यांचंही उत्पन्न घटलेलं आहे, राज्य सरकारचं उत्पन्न घटलेलं आहे, टॅक्सचं केंद्राचं उत्पन्न घटलेलं आहे. पण जरी उत्पन्न घटलेलं असलं तरी विकास झाला पाहिजे, हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबी लवकरात लवकर पूर्णत्वाला गेल्या पाहिजे, अशाच प्रकारचा प्रयत्न चालू आहे. आणि त्याकरता सगळ्या पुणेकरांची पण साथ आहे. तशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. दादा, पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आपण म्हणत की डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. वनाज ते रामवाडीला पण तीच डेडलाईन राहणार आहे. वनाज ते रामवाडीला जून 2022 आहे, त्यांना तीच आहे. पण आता आपण जर क्षेत्र वाढतं आहे तसं तसं आपण पुढं जातो आहे. तर इथनं पण आपल्याला चांदणी चौकापर्यंत जायचं आहे आणि रामवाडीकडनं आपल्याला वाघोलीपर्यंत जायचं आहे. स्वारगेटकडनं खूप काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या, जसं कामगार पुतळ्याच्या इथे शिफ्टिंग करणं तसं अवघड होतं. परंतु तिथं कुणीही राजकारण न आणता त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना हक्काची स्वतःची घरं देण्याचा प्रयत्न केला. काहींचं वेगळं मत आहे, परंतु जास्तीत जास्त लोकांना त्याच्यामध्ये समाधानी करून शिफ्टिंगचं काम केलेलं आहे, राहिलेलं पण चाललेलं आहे. कारण तो मधला स्पॉट हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तसंच तिथं आपलं न्यायालय आहे, न्यायालयांनी पण न्यायाधीशांनी पण त्याच्यामध्ये मदतीची भूमिका घेतली. आणि आमचा एक स्वारगेट टू कात्रज हा पूर्ण टनेल करण्याच्या करता देखील माझं महापौरांशी, सभागृह नेत्याशी, विरोधी पक्ष नेत्याशी या सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे की ते काम आपल्याला करावं लागेल. पण ह्या सगळ्याचा DPR स्वारगेट टू PCMC पिंपरी चिंचवड हा पहिला झाला होता. त्याच्यात वाढीव जर द्यायचं म्हटलं तर मग केंद्राचे पैसे मिळत नाही, पण त्याच्यात दोन्ही महानगरपालिका आणि राज्य सरकार आणि बाकीचं वित्तीय संस्था अशा प्रकारची जबाबदारी उचलण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मी दोन्ही महापौरांना, तिकडचं तर काम झालेलंच आहे, पिंपरी चिंचवडचं त्याचे ठराव झालेले, ते जास्तीचं जर काही जबाबदारी ती त्यांनी उचललेली आहे, तशीच पुणे महानगरपालिका पण उचलणार आहे असं महापौरांनी मला कबूल केलेलं आहे. ते म्हणले पुढच्या मीटिंगमध्ये आम्ही करू, कारण तिथं एलिव्हेटर करता येत नाही, तिथं अजिबात जागा नाही. आणि अंडरग्राऊंड ज्यावेळेस आपण मेट्रो करतो त्यावेळेस मात्र खर्च वाढतो. पण आमचे महामेट्रो असेल, बाकीचे सगळे असतील, त्यांनी सांगितलं की ह्याच्यात तुम्ही आम्हाला सांगा, DPRचं काम आमचं त्याचं चालू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तोपर्यंत धावल का महापालिकेची निवडणुकीपर्यंत सर्व दोन्ही? अरे निवडणुका होतील जातील, निवडणुकीचा आणि ह्याचा काय संबंध आहे. ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला हे सांगितलं की एकीकडे जून आणि एकीकडे ऑक्टोबर असंही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं त्याचा आणि ह्याचा संबंध नाही. कारण तुम्ही आत्ताच काल टास्क फोर्सची बैठक झाली, त्याच्यामध्ये तिसऱ्या लाटेच्याबद्दल देखील त्यांनी आपण सर्वांनी काळजी घ्या असं स्पष्ट मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी पण ताबडतोब तशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. कारण जगामध्ये दोन्ही वॅक्सिनचे डोस घेऊन पण काही देशामध्ये तिसरी पण लाट आलेली आहे. आता उदाहरणार्थ इंग्लंड तर म्हणतं की आता आम्ही बूस्टर डोस देणार, म्हणजे 2 वॅक्सिन घेऊन देखील तिथं बऱ्याच जणांना तिसऱ्या लाटेचा फटका बसलेला आहे, म्हणून बूस्टर डोस देण्याचं त्यांचं चाललेलं आहे. आफ्रिकेमध्ये आलेली आहे, अशा बऱ्याच ठिकाणी लाटा येत आहेत.
आपण आपली काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच आम्ही साधेपणाने कार्यक्रम घेण्याच्याकरता सकाळची 7ची वेळ निवडली. पण तरी देखील आपण आलाच. दादा, तुम्ही असल्यावर यावंच लागणार ना. नाही हो का, पुणे महानगरपालिका प्रत्येकजण लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आपली आपली मतं आपले आपले विचार मांडण्याचा अधिकार असतो. कालची जी बैठक झाली त्याच्यात महापौर या नात्याने मुरलीधर मोहोळ यांनी त्यांची भूमिका तिथं CM साहेबांच्या समोर विशद केली. त्यावेळेस मी CM साहेबांच्या परवानगीने त्यांना सांगितलं की तुमचं जे काही मत आहे त्या मताचा पण आदर केला जाईल. यामध्ये निश्चितपणे पुणेकरांच्या फायद्याचं जे बाब असेल तेच आपण त्या ठिकाणी करू. आता प्रारूप आराखडा पुढं आल्यानंतर प्रत्येकाला त्यांचं त्याच्यात काय मत आहे ते मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यात जर यदा कदाचित काही राहिलेलं असेल तर जरूर पुणेकर जबाबदार नागरिक या नात्याने कुणीही यावं, नगरसेवकांनी सांगावं, आमदारांनी सांगावं. आज उद्याच्याला आमच्या सहकारी म्हणून नीलमताई असतील, शरद रणपिसे असतील, कुणी पण बापटसाहेब असतील, सिद्धार्थ असेल, सगळ्यांनी आपली आपली मतं तिथं मांडावीत. काय प्रॉब्लेम नाही. यानंतर वेळ झाला का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. काही निर्बंध नव्यानं लावण्यात आलेत. यात खरेदी पाससाठी घरातून